नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, अगदी मुलांना पटकन आपल्याला बनवायचे काहीच नाही घरामध्ये आणि पटकन बनवायचे आपल्याला लगेच. तर अगदी 5 मिनटात 10 मिनटात रेसिपी होणारी ही पटकन दाखवणार आहे. खूप टेस्टी लागते, खूप छान. कधी केली नसणार अशा पद्धतीने, तर नक्कीच पहा तुम्ही. नवीन आहे, वेगळं आहे, जरा वेगळं सामग्री वापरलेली आहेत. तर इथे कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेऊन मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा जरा ग्राइंडरमध्ये मी बारीक करून घेते. पहा, अगदी सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीतली रेसिपी आहे. पण मुलांना टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा, कधी पण तुम्हाला मुलांना नादवायला किंवा मोठ्यांना बी हेल्दी पौष्टिक नाश्ता म्हटलं तरी चालेल. तर पहा जरा कसं बनवते. आता हे मी ग्राइंडरमध्ये घातलेलं आहे सर्व आणि मी ह्याला जरासं जाडसर वाटून घेणार आहे, म्हणजे बारीक करणार आहे. जरा जाडसर, जास्त बारीक नाही करायचं, कारण की कांदा आपल्याला पाहिजे ना, तर म्हणून जास्त बारीक नाही करायचं. आता मी काढून दाखवते तुम्हाला. अजून त्याच्यात मला घालायचे जिन्नस, तर आता हे काढते आधी पहिलं, नंतर तुम्हाला जिन्नस घालून दाखवते कशा पद्धतीने अजून घालायचे. तर मी कोथिंबीर, लसूण, मिरची आणि कांदा घातलेला. तर इथे बटर घालायचं आहे. अमूलचं बटर आहे, अमूलचं बटर मी घालणार आहे त्याच्यामध्ये. वाटतानीच घालायचं. हे बघा, अमूलचं बटर घातल्यामुळे ह्या नाश्त्याला एवढा स्वाद येतो ना छान. तुमच्याकडे नसलं बटर तर थोडंसं साजूक तूप टाका, किंवा मलाई असली वरची मलाई टाकली तरी चालेल, किंवा लोणी असलं तर लोणी टाकलं तरी चालेल, किंवा नाहीच काही तर थोडंसं तेल टाकायचं. म्हणजे ऑप्शन भरपूर आहेत, पण नाश्ता फार बटरनी सुगंध छान येतो, वेगळा सुगंध येतो, म्हणून बटर टाकायचं. बटरनी छान लागतं पण ते, आणि खूप असं तोंडात घातलं ना असं स्वाद मस्त येतो त्याचा, म्हणून बटर घातलं तर छानच आहे. तर मी एक टमाटर घालते, ते काढून घेते त्याचं बुडाचं भाग आणि हे बारीक तुकडे करून ते टाकते. त्याला पण जरासं फिरवून घ्यायचं, जास्त नाही. आणि लगेच बंद करून टाकायचं ते. ह्याला पण अगदी 15 सेकंद फिरून घ्यायचं. हे कसं याच्यात काढल्यामुळं काय होतं, बारीक केल्यामुळं वाटण्याचं झंझट नाही, कापण्याचं झंझट नाही, किंवा काय नाही, एकसारखं सर्व होऊन जातं आणि पटकनही होतं, वेळ पण खात नाही, काहीच नाही. इथे झालेलं आहे माझं. तर मी हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेते. पहा, असंच जाडसर पाहिजे ना आपल्याला, जास्त बारीक नको, मोठे नको, असंच पाहिजे. आता ह्याच्यात आपल्याला बेसन पीठ घालायचे. तर बेसन पीठ तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती करायचं तेवढं घालू शकता. असं नाही का एवढंच घाला तेवढंच घाला, तुमच्यावर आहे तुम्हाला किती त्याचे नाश्ता बनवायचा आहे, किती रोल बनवायचे तुम्हाला त्याचे, तर त्या पद्धतीने करायचे तुम्हाला. इथे मी घेतलेले आहे 4 चमचे घेतलं होतं. हळद टाकलेली आहे, चाट मसाला टाकलेला आहे, धणे पावडर टाकलेली आहे, लाल तिखट टाकायची आपल्या चवीप्रमाणे. लाल तिखट टाकत, मिरच्या पण घातल्या होत्या आपण थोड्याशा ना, म्हणून लाल तिखट टाकायचं. मीठ घालायचं छान आणि मिक्स करून घ्यायचं सर्व. पाणी टाकायचं आता थोडंसं. बटरचा सुगंध येतो त्याच्यात, बटर असल्यामुळं मस्त चव येते बटरनी, म्हणून मी बटर घातलेलं आहे. आणि मुलांच्या आवडीचं बटर म्हटल्यावर खुश होतात मुलं पाहूनच. आता हे मी जरा बाजूला ठेवते, कारण की कांदा आहे ना तो जरा पातळ होईल, जास्त पातळ करायचं नाही. थोडा वेळ बाजूला ठेवून आपण दुसरी तयारी करूया. इथे माझ्याकडे पीठ होतं, पीठ नसलं तुमच्याकडे तर मळून घेऊ शकता. आणि ह्याची आपल्याला करायची, आता उरलेलं पीठ होतं माझ्याकडं, तर ह्याची मला पोळी बनवायची. आता एक आपण चपाती बनवतो ना तशीच एक चपाती बनवून घ्यायची. आता बनवलेली आहे मी चपाती, ही तव्यावर टाकली. तर ह्या चपातीला छान भाजून घ्यायचे आपल्याला. आपण रोजच्या चपाती करतो ना तशीच करायची, काहीच नाही फरक.
हे पहा, छान खरपूस भाजलेली आहे चपाती. आता तिला मी काढून घेते बाजूला. बाजूला ठेवली. आता ते घ्यायचं आपलं बटर केलेलं आहे, ह्याचं सोडायचं ह्याच्यावर. चांगलं करायचं, भरपूर चपाती केली तेवढ्या मापाचं करायचं आपल्याला. मस्त पोळी बनवलेली आहे ना, तेवढी पोळी आहे ना तेवढंच करायचं. जरासं तेल सोडायचं त्याच्यावर, का की निघायला पाहिजे पटकन. आणि खरपूस भाजायचा, जरा पण कच्चं ठेवायचं नाही, खरपूस भाजून घ्यायचं ते मस्त. तर पलटी करते, हे बघा मस्त खरपूस भाजलेलं आहे. तर त्या बाजूनी पण असंच खरपूस भाजायचं, म्हणजे कच्चं राहायला नको. आता ही पोळी आहे ना आपली, बघा चपाती केलेली खाली ठेवलेली आहे, त्याच्यावर सोडायचं ते. अगदी दोन्ही मापात झालेलं आहे मस्त, ते पण आणि ते पण. तर ह्याला काय करायचं, डायरेक्ट ह्याला सगळं आहे याच्यामध्ये, ह्याला रोळ बनवायचे. तुम्ही मैत्रिणींनो खरंच असे रोळ बनवून मुलांना खायला द्या, खूप टेस्टी लागतात आणि छान मुलं आवडीने उड्या मारून मारून खातात. आणि आपल्याला नाश्त्याला सुद्धा घेऊ शकता. हेल्दी नाश्ता म्हणतात ना, तो हेल्दी नाश्ता आहे. तर मध्ये कट करायचं, त्याला 2-3 तुकडे केले तरी चालेल. मी आता तुम्हाला 2च तुकडे दाखवते. 2-3 तुकडे केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि असंच ठेवायचं आणि प्लेटमध्ये वाढून द्यायचं. तुम्ही काहीच नको त्याच्याबरोबर खायला. तुम्हाला वाटलं तर सॉस ठेवू शकता, पण काही जरूर लागत नाही ठेवायला याच्यावर, का की याच्यात भरपूर घातलेलं आहे आपण ना. तर असं डब्याला टिफिनमध्ये पण देऊ शकता मुलांच्या शाळेत किंवा स्कूलमध्ये जाताना, किंवा असं तुम्ही नाश्त्याला बी देऊ शकता. कोणी पाहुणे आले त्यांना बी देऊ शकता असे रोळ बनवून. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आता मसाले. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेर किचनमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर मसाले घ्यायचे तर घ्या, पण हा माझे रोळ कसे झाले ते नक्कीच कळवा. खूप टेस्टी आहे. बाय.